आपल्या जेवणामध्ये रोजच्या एक वाटी तरी कडधान्य खायला पाहिजे मोड आलेले. आधी इथे आपण कडधान्यांचे छान एक चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. तर तो पदार्थ आपण इथे बघणारच आहोत. पण त्याआधी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलेलं आहे ऑलरेडी त्यांचे मनापासून धन्यवाद. आणि माझ्या बऱ्याचशा पदार्थांची प्लेलिस्ट मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तर त्या प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ती बघू शकता. आणि तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण आता आपल्या मोड आलेल्या धान्याचं काय बनवणार आहोत ते साहित्य इथे काढून घेतलेलं आहे. तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण मोड आलेल्या मुगाची इथे चाट बनवणार आहे. तर इथे मुगाला एक वाटी भरून मुगाला मी इथे भिजवून आणि मोड आणून घेतलेले आहेत. थोडेसे हे मूग घ्यायचे आहेत. 5 मिनिटं मी ते मूग मोड आलेले उकडून घेतलेले आहेत. हे जास्त गाळ शिजलेले नाहीयेत. हे बघा. तर ह्यातलं पाणी जर तुम्हाला परत यूज करत असेल तुम्ही सूप वगैरे साठी तर ह्यामध्ये एक ग्लासभर पाणी घालून 5 मिनिटं उकळून आणि ते पाणी तुम्ही काढून ठेवू शकता. जर उपयोग करत असेल तर, नसेल तर तुम्ही 1.5 वाटी पाण्यामध्ये त्यातच हे पाणी आटून आणि थोडेसे आपल्याला मूग हे उकडून घ्यायचे आहेत. तर इथे मूग मी आपल्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढी प्रमाणामध्ये करायचे आहे तेवढी तुम्ही इथे मूग इथे वापरू शकता. बटाट्यासाठी उकडून घेतलेले आहे. एक कांदा आहे. एक हिरवी मिरची घेतलेली आहे. लिंबाचा इथे वापर करणार आहे चवीनुसार. एक टोमॅटो घेतलेला आहे. एक ऍपल इथे घेतलेला आहे मी. तर फळांमध्ये तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे बरेच फळ याच्यामध्ये घालू शकता. ऍपल घालू शकता. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये डाळिंब घालू शकता. त्यानंतर तुम्ही पायनॅपल घालू शकता. थोडीशी इथे बारीक शेव वापरणार आहे. आणि इथे कोथिंबीर आहे गरजेनुसार. आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहे. चाट मसाला थोडासा आपण घालणार आहे. तर आपण आता हे आपले साहित्य व्यवस्थित कापून घ्यायचंय. इथे आपण एक डिश घेतली. आपण उकडून घेतलेले मोड आलेले आपले मूग आहे ह्याच्यावर आपण टाकून घेतोय. इथे आपण मूग उकडताना आणि बटाटे जेव्हा उकडून घेतले त्यावेळेला इथे आपण चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं होतं. तर तेव्हा मीठ जर वापरलेलं असेल तर इथे आपण चाट बनवताना मिठाचं आठवण ठेवून आणि इथे मिठाचा वापर करायचा आहे. इथे आपण कांदा घातलेला आहे. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे इथे घालू शकता किंवा लाल तिखट तुम्ही इथे वापरायचं असेल तर लाल तिखट इथे वापरू शकता. मी इथे एक हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि इथे मी थोडंसं घालणार आहे चाट मसाला. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. इथे मी लिंबू, तुम्हाला आंबट किती आवडतं त्यानुसार तुम्ही इथे लिंबाचा वापर करायचा आहे. आता इथे घालून घेणार आहे ऍपल. इथे थोडी कापलेली कोथिंबीर. इथे आपले मोड आलेल्या मुगाची चाट तयार आहे. चाट खरंच छान झालेली आहे. नक्की करून बघा. परत भेटूया सध्या एका छानशा रेसिपी बरोबर. बाय बाय.